नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथे येणाऱ्या पर्यटकांची भर दिवसा लूट होत असल्याचं समोर आलंय। मंदिराच्या परिसरात चारा विकणाऱ्या महिलांकडून पर्यटकांची लूट केली जाते। काड्यांचा चारा असलेली एक जुडी 10 रुपयाला सांगून पर्यटकांच्या हातामध्ये 20 जुड्यांचा गठ्ठा दिला जातो। पर्यटक त्या 20 जुड्यांच्या गठ्ठ्याला एकच जुडी समजून गाईला खायला देतात। नंतर या महिला पर्यटकांकडे 20 जुड्यांचे 200 रुपये मागतात। आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर पर्यटक आणि चारा विकणाऱ्या महिलांमध्ये वाद होतात आणि यावेळी महिला दादागिरी करत पैसे वसूल करतात। लुटारू महिलांच्या दादागिरीचा न्यूज 18 लोकमतनं पर्दाफाश केलाय। दरम्यान पर्यटकांच्या स्वदेशी आणि भावनांशी खेळत कोणी लूटमार करत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आसपास गायींना चारा घालण्यासाठी या ज्या काही महिला चारा विकतात, काय प्रकार त्यांच्याकडनं कधीपासून सुरू आहे? खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वरची ओळख आहे आणि या त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातले पर्यटक जे आहेत ते मंदिरात येत असतात। मात्र या मंदिरात येणाऱ्या पर्यटकांची कशा पद्धतीने लूट केली जाते त्याचा हा प्रत्यय काही पर्यटकांना येतोय। मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये अर्थात नगर परिषदेचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये काही महिला स्वतः काही गायी घेऊन येतात, काही जनावरं त्या ठिकाणी बांधतात आणि त्या जनावरांना चारा खाऊ घातल्यानं आपल्याला पुण्य मिळेल अशा प्रकारची एक भावना जी आहे ती त्या पर्यटकांच्या मनामध्ये निर्माण करतात आणि त्या पर्यटकांना बळजबरी त्या घास खाऊ घालण्यासाठीची बळजबरी करतात। ज्या वेळेला हे पर्यटक 10 रुपयाचा घास मिळतोय, आपण जर तो घास गायींना खाऊ घातला आपल्याला पुण्य मिळेल अशा भावनेतून तो घास विकत घेतात। मात्र ज्या वेळेला हा घास ते पर्यटक या महिलांकडून विकत घेतात त्यावेळेला या महिला छोट्या छोट्या जुड्या ज्या आहेत त्याच्या 10 ते 15 जुड्यांचा गठ्ठा त्या पर्यटकांच्या हातात देतात आणि ज्या वेळेला हा पर्यटक ह्या जुड्या ज्या आहेत त्या गायींना खाऊ घालतो त्यावेळेला या पर्यटकाला सांगितलं जातं की तुमच्या हातात दिलेल्या जुड्या ज्या आहेत त्या 20 जुड्या होत्या आणि या 20 जुड्यांचे 200 रुपये झालेले आहेत। त्यावेळेला ही घटना पर्यटकाच्या लक्षात येते की आपल्याला 10 रुपये सांगितले आणि आपल्याकडनं आता 200 रुपये उकळले जातात, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपली या सगळ्या प्रकरणामध्ये फसवणूक झाली आहे, लूट झाली आहे। त्यावेळेला संबंधित पर्यटक या महिलांना जाब विचारतो त्यावेळेला या सगळ्या महिला घोळका करून त्या पर्यटकाच्या अंगावरती येतात, त्याला दादागिरी करतात आणि दादागिरी करून त्या पर्यटकाकडनं ते 200 रुपये उकळतात, 150 रुपये उकळतात। अशा प्रकारचा हा सगळा लुटारूंचा धंदा जो आहे तो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये राजरोसपणे सुरू आहे। आता या सगळ्या प्रकरणावरती अंकुश कोण मिळणार तर नगर परिषदेची विशेषतः या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदारी आहे की हे जनावरं नेमकी इथे कोण आणतात, हे लोक अशा पद्धतीने जर पर्यटकांची फसवणूक करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार ह्या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेकडे आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी या कारवाईला दुजोरा दिलेला आहे। ही लुटारूंची टोळी जी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे। मात्र पर्यटकांच्या भावना देखील संतप्त आहेत की अशा पद्धतीने आम्ही ज्यावेळेला देवदर्शनाला येतो तेव्हा मात्र आमच्या अशा पद्धतीने जी लूट होती ही वाईट आहे अशा प्रकारची भावना पर्यटकांमध्ये निर्माण होती। या सगळ्यामुळे त्र्यंबकेश्वर शहराचं नाव बदनाम होतं अशा प्रकारची भावना देखील पर्यटक व्यक्त करतात। त्यामुळे अशा महिलांवरती ज्या पर्यटकांची लूट करताय अशा या महिलांवरती कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आता पर्यटकांकडून केली जाते। बिलकुल लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर हा सगळा प्रकार नेमका कसा सुरू आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाहूयात। बाहरी इंसान समझता है नहीं समझाने का। ग्यारह बंडल का 25 तो देगा कि नहीं देगा? हम चोरी नहीं करें। जो हमारे लिए दवा मांग रहे हम 3000 रुपये खर्च लाते अशा लोकांवर आम्ही आमच्या DPI प्रमाणे आम्ही कारवाई करताच ठेवलेली आहे आणि जर का त्या पद्धतीने मोकाट गुरं त्या ठिकाणी फिरत असतील या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला देखील आम्ही पत्रव्यवहार करू, त्यांचे सांगून देखील अशा मोकाट जनावर फिरणार नाही ही पण एक दक्षता घेऊ। कारण आस्था श्रद्धा ह्या गोष्टी वेगळ्या बाजूला असतात, पण अशा प्रकारे त्या आस्थेच्या लोक जर कोणाला लूट करत असतील आणि त्र्यंबकेश्वर नगरीचं नाव बदनाम होत असेल आणि भाविकांमध्ये त्या प्रकारच्या नाराजी किंवा एक प्रकार प्रशासन किंवा शहराविषयी वाईट मन तयार होतं तर त्यासाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत की अशा प्रकारच्या भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास किंवा मनस्ताप होणार नाही यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे।